तर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। नागपूर शहरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजेच एआय वर आधारित सिग्नल यंत्रणा 171 चौकांमध्ये उभारण्यात येते। या यंत्रणेनुसार चौकातील सिग्नलवर ज्या रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त असेल त्या दिशेचा सिग्नल आपोआप ग्रीन होईल, तर कमी वाहन असलेल्या रस्त्याचा सिग्नल हा लालच राहील। यासोबतच ट्रिपल सीट दुचाकीस्वार, विना हेल्मेट आणि विना सीट बेल्ट वाहन चालवणाऱ्यांना एआय आधारे कॅमेरे आपोआप ओळखणार आहेत। अशा बेशिस्त वाहन चालकांना ही यंत्रणा तात्काळ चालना देखील पाठवली जाणार आहे, चलन देखील पाठवले जाणार आहे। या संदर्भात सांगत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर। आपण पाहूया। नागपूर शहरात इंटिग्रेटेड इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे IITMS ही प्रणाली चौकामध्ये लागू केली जाणार आहे। नागपूर शहरामध्ये 171 चौक महत्त्वाचे आहे। यापैकी जवळपास 10 चौकामध्ये सर्वात आधी ही प्रणाली बसवण्यात आलेली आहे आणि अवघ्या 8 दिवसामध्ये ही प्रणाली या 10 चौकामध्ये सुरू होईल आणि उरलेले जे 161 चौक आहेत त्या ठिकाणी ही प्रणाली पुढच्या 1.5 वर्षामध्ये लागू होईल। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कॅमेरे आहेत हे, आणि हे कॅमेरे AI बेस्ड आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड असलेल्या कॅमेऱ्यामध्ये ऑलरेडी डेटा फीड करण्यात आलेला आहे। ट्रिपल सीट जर एखादा माणूस जात असेल तर या कॅमेऱ्यामध्ये त्या पद्धतीचं फीड करण्यात आलेले आहे इमेजेस। त्यामुळे ट्रिपल सीट जर एखादा माणूस जात असेल तर ॲटोमॅटिक या कॅमेऱ्यांना कळेल। हेल्मेट शिवाय जर एखादा माणूस गाडी घेऊन जात असेल ते सुद्धा या कॅमेऱ्यांना कळेल की हे व्हायलेशन आहे, आणि ह्या व्हायलेशन संदर्भामध्ये ॲटोमॅटिक चलान जे आहे ते त्या व्यक्तीच्या फोनवर आणि पोस्टाने घरीसुद्धा पाठवलं जाईल। ही सिस्टीम ज्या कंपनीला लावले आहे त्या कंपनीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। हे नागपूरमध्ये 171 चौकामध्ये ही सिस्टीम लागत आहे। कुठपर्यंत काम आलं आहे 10 चौकातलं, आणि पूर्ण काम केव्हा होणार आहे? 10 चौकातलं आता काम आमचं 3 ते 4 दिवसात आम्ही संपवतो आहे। इकडे पूर्णपणे आमचे सिग्नल सगळे ATCS फिक्स मोडवरती सध्या चालू आहे, आणि त्याचं काहीच सिग्नलवरती अजून कंट्रोलरचे काम बाकी आहे, जे येत्या 1-2 दिवसात ते संपून जातील। आणि टोटल तसे 171 जंक्शन नागपूरला दिलेले आहेत, तर ते आम्हाला 15 महिन्यामध्ये आम्हाला त्याचा स्कोप आहे पूर्ण त्याचं सगळे लाईव्ह करून दाखवण्याचं, तर तेही आम्ही दिलेल्या वेळात आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न पूर्ण करतो आहे। हे ज्या पद्धतीनं या ठिकाणी कॅमेरे नुसते दिसत आहे, कॅमेरे नसून AI बेस्ड आहे आणि याच्यामध्ये डेटा ऑलरेडी फीड केलेला आहे। डेटा फीड केला असतो म्हणजे कसं आपण ते आता इंटेलिजंट AI बेस्ड कॅमेरे आहेत, तर त्याला आपण काही फोटोज राहतात, काही इमेज राहतात, ज्याला ते प्रॉपर तो AI बेस्ड कॅमेरा स्वतः तो कॅप्चर करतो आणि त्या पद्धतीने तो स्वतःला लर्न करून घेतो। म्हणजे पुढे येणारे तुमचे जे सेम व्हायोलेशन्स असतील, जसे नो सीट बेल्ट आहे, नो विदाऊट हेल्मेट आहे, ट्रिपल रायडिंग आहे, हे सगळे प्रकारचे व्हायोलेशन्स तो स्वतः कॅमेरा डिटेक्ट करतो आणि त्या प्रकारे तो मग त्यांच्या कॅप्चर इमेज डायरेक्टली तो चॅलेंजिंगसाठी पाठवतो। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी डेटा जो आहे हा डेटा क्राइम डिटेक्शनसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। आणखी एक इंजिनियर आपल्यासोबत त्यांना विचारूया। ये बताइए, जो डेटा यहाँ से जहाँ मिलेगा कितने दिन रहेगा और पुलिस के लिए और बाकी जो ये डिपार्टमेंट है, एजेंसीज है, उनके लिए काम में आए? ये एक्चुअली अपना जो एक डाटा सेंटर रहता है, डाटा सेंटर में अपना कंट्रोल रूम रहता है, वो NMC के इसमें आता है, और वो कमांड कंट्रोल सेंटर बोलता है, कमांड कंट्रोल सेंटर बोलता है। वो उसमें ये जो डेटा सभी साइट से जो रियल टाइम मिलेगा वो डायरेक्टली अपना स्विच थ्रू उधर अपना इसमें रिकॉर्डिंग हो जाता है। उसमें के लिए वो सर्वर है, स्टोरेज है, वो सब रखा है। जो और स्टेक होल्डर्स आएगा, अपना पुलिस डिपार्टमेंट आएगा, NMC आएगा, बाकी सब स्टेक होल्डर्स है, मेट्रो वगैरह जो कुछ पे है सबको है ना, उसका फीड वगैरह जो है उसको मिल सकता है। ही IITMS सिस्टीम जी आहे 197 कोटी रुपये खर्च करून तयार केली जाते आहे। जर पूर आलेला असेल किंवा इतर ज्या गोष्टी शहरामध्ये काही झाल्या तर तेव्हासुद्धा ही सिस्टीम जी आहे अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे 10 वर्षापूर्वी नागपुरात 3,500 कॅमेरे लावण्यात आले होते, पण ते कॅमेरे टेक्नॉलॉजी त्या काळची होती। त्यामुळे आता IITMS म्हणजे इंटिग्रेटेड इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ती आता नागपूर शहरात उभी राहते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।